नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. लोकांना वाटतं काहीतरी गडबड आहे, पण ते काय मला याच्या आधी बऱ्याच हुलकोने झाल्यानंतर तसं आमचं धनगराच्या मेड्या खाल्ल्या पोल्यानं मेड्या खाल्ल्या पोल्यानं म्हणल्यावर खराला जेव्हा कोणा आला तेव्हाच काही ते नव्हतं. तसं मी काय म्हणलं, आता हे नेहमीसारखं मी आपलं सगळं सोडून इकडं गावाकडे आलो. धुळंडी होती, धुळंडीच्या दिवशी बसलो. 4 वाजता 4:30ला फोन खणखणला. डायरेक्ट देवेंद्रजीनं PA नाही, काय नाही, लँडलाईन नाही, डायरेक्ट त्यांनी स्वतः मोबाईलवर फोन केला. मला म्हणली, बायकोला सुद्धा सांगू नकोस, कागदपत्र तयार कर, राज्यसभेला तुझं नाव ते करायचं. मला 5 मिनिटं कळालंच नाही. मला चक्कर आली, घाम आला. बायकोला वाटलं अटॅक आला काय, ती रडायला काय म्हणलं, काय नाही आपलं ते असं असं झालं. मग त्याच्याजवळ असं तुम्हाला असं व्हायला काय झालं, मला ते सहन नाही झालं. मग आता काय करायचं, थँक्यू सुद्धा म्हणलो नाही. मग त्याला रात्री 10 वाजता शांतपणे साहेब मेसेज टाकला, साहेब तुम्ही मला एवढा सुखद दत्ता दिला, पण मी तुम्हाला बोलू सुद्धा शकलो नाही. जरा 2 मिनिटं बोलू का? ते पठ्ठ्या माझ्यापेक्षाही भारी. कागदपत्र तयार कर आणि उद्या मुंबईला पोहोच. संपलं. बोलू नको हे लक्षात आलं. आणि ही कथा आहे. म्हणून तुम्हाला मी कार्यकर्त्याला एवढीच विनंती करतो, पक्षामध्ये एकनिष्ठेने काम केलं. काही भाग्यही लागते. समजा थोडं मला भाग्य जास्त आहे, कारण राज्यमंत्री घरी बसूनच पहिलं दुसऱ्यांदा राज्यमंत्री घरी बसून. पण मी कधी मजा करतो, विधानसभेचं तिकीट सुद्धा न मागता ऐका ना, तिघांचं आश्वासन सांगतो. पण ज्या वेळेस मी घर बांधलं, मला तिथं बाहेरच्या बाहेर जाऊन पाडलं. 2009ला मी जोरात मागणी केली बनले. आणि म्हणून मला वाटतं विधान परिषद त्याच्यात मोबाईल नाही, मला न मागता सगळं मिळालं. हे सुद्धा त्याचं धोतक आहे, ही ईश्वराची कृपा. आपलं काम असलं पाहिजे, त्याशिवाय साथ दिली पाहिजे. परंतु काम नसेल तर नशीब सुद्धा तुम्हाला साथ देणार नाही. आणि म्हणून पक्षासाठी आपलं बलिदान असलं पाहिजे. आज या ठिकाणी मी काही खूप भारावून गेलो, जास्त बोलत नाही, परंतु एवढंच सांगतो की ज्या पक्षामध्ये आपण आहोत त्या पक्षाची एक आहोत, सातत्यानं काम केलं. आता त्या दिवशी बावनकुळे साहेब म्हणले, माझ्यावर 2 वकील कार्यकर्ते होते. बावनकुळे साहेब पुन्हा तिकीट डिक्लेअर झाल्यावर पुन्हा त्यांच्या घरी गेलो साहेब. आणि माझ्यावरती आमचे मुटकुळे साहेब आणि 2 वकील होते. त्या बावनकुळे साहेबांनी सांगितलं की राजकारणाची सुरुवात तुझी आता आहे, तुझं काम तुझं अजून काहीतरी आहे. बाहेर येऊन आमचे वकील म्हणले, आमच्या साहेबाला साहेब मुटकुळेला म्हणते राष्ट्रपतीच करतात. मी म्हणलं, यार आधीच तर तिकीट राज्यसभेचे भेटल्यावर 2 दिवस झोप नाही आली, आता काय तुम्ही जिंदगीवर झोपून येत नाही म्हणजे आहे. त्याच्या समाधानी राहिलं पाहिजे. आणि म्हणून आपण सातत्यानं, आपल्याला पदं मिळतील नाही मिळतील, परंतु कामाचं कौतुक होत असते. आणि म्हणून गीतेचा अध्याय ध्यानात ठेवला पाहिजे की फळाची आशा न करता काम जर करत राहिलं तर आपल्याला फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. एवढंच गीतेने आपल्याला शिकवलं की आपण या ठिकाणी थोड्या मोठ्याचे आशीर्वाद मला आहे. आई वडील आज नाहीत, परंतु माझी बहीण इथं आहे आईवडिलाच्या रूपात. वरपुरकर साहेब ते मोठे भाऊ विजयराव तर मोठ्या भावाचं ऐकत नाहीत, पण माझं ऐकतं. ते इतका गडी जोरात आहे की काय ऐकतच नाही. मग म्हणतात कोणी ऐकलं नाही ते ओळखू त्याला बोलवा. असं आजपर्यंत त्यांनी मान सुद्धा दिलेला आहे. आमचा वाकोडकर तर आता उद्योगाचा आमच्या बरोबरल्या टीम भरोसे साहेबांवर मी सातत्यानं राहिलेले. आमच्या टीम मधलं कोणी सुद्धा खाली राहिले. आता रमजान तुम्ही हे पण मी बघतो आता काय करताय. आणि मायगळ जर आमच्याकडे आले तर ते करता समजतं. पप्पूचं आमचं तर आमचं ठरलेलंच आहे. त्याच्यामुळं म्हणजे याच्यामुळं म्हणाले की आता काहीतरी बोलायचा अधिकार आपल्याला नाही तर याच्यातच नाही, जात्यातच नाही. सुपात कुठली अशा प्रकारचा सुपात नाही, जात्यात कुठली अशा प्रकारचा आहे. परंतु मी खात्री सांगतो की या दिलेल्या पदाने मी माजणार नाही, मला कधी गर्व येणार नाही. आणि जे काय असेल लोकांसाठी ते मी काम केल्याशिवाय राहणार नाही. गोरगरिबाच्या कालच मला पद भेटल्या रात्री 11 वाजता 11:30 वाजता एक घटना औषधाला घडली. ॲक्सिडेंट झाला. एका कार्यकर्त्याचा फोन आला, मला वाटलं अभिनंदन करायला आलं, पण ते म्हणलं असं असं. लगेच मी औषधाच्या एका कार्यकर्त्याला फोन केला, ते अभिनंदन म्हणलं अभिनंदन नंतर कर, असं अशी घटना घडली. ताबडतोब पोलिसला बोलले तर त्याच्यातले 3 मेले, पण 2 आपण फोन केल्यामुळे वाचले. आणि म्हणून जे काय पद आपल्याला भेटते ते लोकांच्या कामाचं
व्हावा हेच आपलं ध्येय असलं पाहिजे आणि ते मी सातत्याने ध्येय पाळण्याचा प्रयत्न करीन एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.